80 वर्षाची 16 वर्षाची मुलगी उभा राहून स्वयंपाक करते. आता ते राहिलं की फॅशन निघाली, एक पायामध्ये खेटर घालून बप्पे का फप्पे कारण गाड वाणी काढी ती पद्धत राहून झाली. खेटर घालूनच लोक जेवायला लागले. मी तुम्हाला ज्याला जेवायची अक्कल नाही त्याला धर्म कधी कळा. चपला घालून जेवावं लागले. मी तर म्हणतो श्रीमंत जेवला तो फॅशन झाली, गरीब जेवला तो लोक पिसाळला तुझ्या बापाला भेटत नाही. माझा विषय चालला. आणि घरामध्ये मुलगी स्वयंपाक करते उभा राहा म्हणून एखादं टीव्हीवर गाणं. आता तरुण मुलांचं कोण टीव्ही पाहिजे काय हरकत नाही म्हणते मुलंच आहे, पण 80 वर्षाचे निबर येणारे जाड काचा ज्यांना चष्मा ती तिथे टीव्ही पुढं एखादं गाणं जर लागलं ना तर ती 80 वर्षाची म्हातारी म्हणते तरी हा पोरी अगं आवाज वाढ. आता डोंगरीला इकडे मरावणे करतो टी पाहा पाहत का नाही एखादी मालिका पाहतो पिक्चर. संस्कार बी उच्चते संस्कार नावाची वस्तूच नष्ट होऊ राहिली. महाराज विठ्ठला शिवाजी महाराजासारखे कोणी पैदा व्हा रे, तानाजी सारखे पैदा व्हा, महावीर भगवान सारखे कोणी पैदा व्हा, जमताग्नी सारखे पैदा व्हा आणि या देशाचं संकट वाचवा. महाराज काय देशाचं वाटोळ चाललेलं महाराज. मी तर म्हणतो कोणीतरी आज छत्रपती शिवराम महाराजांसारख्या राजाची गरज आहे, महात्मा गांधी सारख्या नेत्याची या देशाला आज गरज आहे. महाराज उठाला उठाला. आता उलट झालं. तरुण मुलं बाबा गुटखा दारू घूट खा. त्याचा अर्थ काय होता काय तसं गोळी खा मधलं टोपट करा बरं काय होतं. बाबा तरुणा वर विदेशी लोकांनी भारतातले तरुण बरोबर जाऊन व्यसन निर्माण केली. महाराज कल का भारत आज की संता, कल का भारत आज की संता, कल का भारत आज की संता. छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रण देण्यासाठी आली तानाजी. आमच्या आईसाहेब घरामध्ये बसलेले आहे. तानाजीने निरोप आणला. रायभाच्या मुलाचं लग्नाची पत्रिका घेऊन आले. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी पत्रिका दिली. महाराज या म्हटले माझ्या रायभाच्या मस्तकावरती आशीर्वादाचे 2-3 तांदूळ टाकण्यासाठी. शिवबाने आमंत्रण स्वीकारलं. जिजाबाईकडे गेले. जिजाबाईला सांगितलं आई साहेब आपला आशीर्वाद माझ्या मुलाच्या लग्नाला असावा. आशीर्वाद देण्यासाठी काहीतरी पुण्य पाहिजे. आता कोणी लागलं कोणाला आशीर्वाद द्यायला. मी म्हणतो दुसऱ्यावरती कृपा करण्यापेक्षा अगोदर आपल्यावर कोणाची कृपा पाहिजे. स्वतःची बायको आहे का ना, दुसऱ्याला काय कृपा करतो. कोणी लागलं कोणाला आशीर्वाद द्यायला. मी म्हणतो आता आशीर्वाद देण्यासाठी कोणाचा तरी महात्म्याचा आपल्यावरती आशीर्वाद पाहिजे तेव्हा दुसऱ्याला आशीर्वाद द्यावा. आता आजकालच्या संतांच्या आशीर्वादानं काय होत नाही, शापानं काय होत नाही. त्या बाहेर किती शिवाय त्या भांडणामध्ये तुझ्या घरी काडीचा फेटाळा लागू, तुझ्या घरी गाढवाचा नांगर फिरू. त्यांच्या शिया खऱ्या होत्या का. जर यांच्या शिव्या जर खऱ्या ठरल्या असत्या तर गव्हर्नमेंट यांना सीमेवर ठेवलं असत. 10 लाख रुपये महिना सगळा वाटलं हो. कारण नवऱ्याला माग बोलू बोलू पुवानीचं सत्यानाश झाला तसंच राहिलं नाही. त्याच्यामुळे किती वरी यांना शिव्या द्यायच्या शिवाय चांगलं होत नाही वाईट होत नाही. काही काही महाराज लोक आशीर्वाद देतात. अरे आशीर्वाद देण्यासाठी कोणी महात्माचा आशीर्वाद आपल्यावर पाहिजे ना. आता आडातच नाही तर सावऱ्यात कुठून येईन. एक बाईक नवऱ्याला पैसेच मागायचे.
उठलं की पैसे, उठलं की पैसे, उठलं की पैसे. एक दिवस त्याला रागत त्याला ते म्हणजे काही डोकं आहे का तुला, पैसेच लागते. कधी विचार केलास की तुला काही म्हणजे काय, कधी असं म्हणते का मला आत्मज्ञान सांगा, मला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगा. ती म्हणते जी आहे ते मागते, जे नाही ते कशाला मागायचं. तुम्हाला ज्ञानाची तुमच्या बापाची कधी भेट नाही, ह्या गोष्टी तुमच्याजवळ शिल्लक नाही, तुम्हाला कशाला मागायच्या. तसे संत भेटले तर त्यांच्याजवळ काय मागावं याची अक्कल पाहिजे माणसाला. मी उतारे काय कृपा देवा संबंधी संत जवळ मागतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, तुम्ही कृपाळू हात माझं एवढं काम करा. तसं आशीर्वाद देण्यासाठी काही पुण्य पाहिजे. शिवाजी महाराज आई साहेब तुम्ही लग्नाला तानाजीनं सांगितलं. आई साहेबांवर खळखळा डोळ्यात पाणी आणलं. तानू लग्नाला आले असते रे म्हणले, पण कोण म्हटलं बरोबर तानाजी लाल झाले. पण म्हणजे काय आई सांगा. तो समोर सिंहगड किल्ला दिसतो ना तानू, तो माझ्या ताब्यात नाही. तितका जर मुंगला असताना तर नक्कीच लग्नाला आले असते. शपथ घेतली तानाजीनं. आई साहेबा देखत, जिजाबाई देखत. अगोदर लग्न त्या तिथेच करून म्हणले. कोणाचं? कोंढण्या किल्ल्याचं. अरे गुणी तानाजी लाल, तानाजी लाल ती जोहर म्हणे आधी लग्न कोंढण्याचे. मला गोष्ट म्हणायचं. आई साहेब माझ्या तानाच्या लग्नाचं काय झालं तरी चालेल, एक तर मरेल पण मारेल, पण किल्ला जिंकून तुमच्या पायाजवळ आहे. हे मर्द मराठी याला म्हणा. आता इकल्या गेले रे काही नाही, तो बंडल फेकले की ते रीच पण मी रीच विठाला. इकडं तानाजीची बायको वाट पाहती, माझं नवरा कमून आमंत्रण दिलं शिवाजी महाराजाला. आल्याबरोबर तिनं पंचारती काढली. शिवाजी महाराज येतो म्हणले का, पतिदेवा आई साहेबांनी आपलं आमंत्रण स्वीकारलं का. सांगितलं मला घोरपड कहाड ताट फेकून दिलं. अगोदर लग्न माझ्या कोंडण्याचं आहे. राहिलं का लग्नाला. अरे लढायला गेले देशासाठी, हिंदू धर्मासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी लढायला गेले. शरीराची पर्वा नाही पाहिली. आणि लढत असताना आमच्या तानाजीचा प्राण गेला. डोलीमध्ये मामाने टाकलं तानाजीचे प्रेत आणि डोली सजून आली. आमच्या शिवबाला कळालं. छत्रपती शिवाजी महाराजाच्या डोळ्याला धारा वाजल्या आणि शिवाजी महाराजांनी विचार केला आणि रायबाच्या गळ्याला मिठी मारली. गेला रे म्हणले रायबा, गेला म्हणजे तानाला गड आला, पण माझा शिव गेला. किती तरी गड चिंकली, पण माझा पुन्हा तानाला मिळणार नाही. काय अवस्था महाराज. आयुष्याच्या या काळाने अरे घात तुझा केला. ताना येण्या पुन्हा जन्माला, ताना येण्या पुन्हा रे, ताना येण्या पुन्हा जन्माला. शिवाजी महाराज तर तानाजीच्या प्रेताजवळ बसले, समाधीस्थ केलं, पण 12 दिवस नसन वाटत बसले शिवाजी महाराज. असा वीर पाहिजे देशाला महाराज. आजचं कशाला विचारता महाराज. आज अशा तानाजीची गरज आहे. काही काही मुलं तुम्ही काय का माझ्या समोर परवा बाहेर आले, तिकून त्यांनी काढा ते घोटका, तिकून त्याचे पप्पा आले. असा हात केला. म्हणजे काय असा हात का केला. महाराज मला कळत नाही, माझे पप्पा आले. तुझ्या बापाला भेटतो काय तू. म्हणजे माझ्या बापाच्या बापाला भेट नाही. हात असा का केला. म्हणजे माझ्या पप्पानं जर हा घुटका पाहिला असता तर त्याच्यातला अर्धा वाटा त्यांनी मागितला असं म्हणून असा हात केला. आणि वार यावला
ही संस्कृती आहे का आपली? अरे आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचायला लावा, भगवान बाबाचे पुस्तक वाचायला लावा. जोपर्यंत आपल्या मुलामध्ये आपला हिंदूचं त्या ठिकाणी संस्कार घडत नाही तोपर्यंत देशाचं कल्याण होणार नाही. मग या प्रति लोकांमध्ये वरीतून आपला धर्म कसा आहे? बाकीचे धर्म केले गेले, पहिला हिंदूचा धर्म. उठाला उठाला